आज हा राहता शहरामध्ये महास्वच्छता अभियानाचा 9वा दिवस आहे। या महास्वच्छता अभियानामध्ये आज 9व्या दिवसाच्या अखेर एक महिलासुद्धा स्वइच्छेने यामध्ये सामील झालेली आहे। यावरून राहता शहर व परिसरातील नागरिकांनी आदर्श घ्यावं, तद्वत हे काम आहे। या अभियानामध्ये आज फोटोग्राफर श्री कृष्णा पैठणकर, आमचे माजी सैनिक जे नांदुरखीला राहतात ते काटेसाहेब, आमचे शेतकरी मित्र अरुणराव कोरडे, डॉक्टर संजयजी उबाळे साहेब हे ह्या आजच्या स्वच्छतेच्या महाअभियानामध्ये सामील झालेले आहे। हा आमच्यासाठी कुंभ नसून, अर्ध कुंभ नसून, पूर्ण कुंभ नसून, हा आमच्यासाठी महास्वच्छतेचे महाअभियान, महाकुंभ आहे। या कुंभामध्ये आज ज्यांनी श्रमदान केलेलं आहे, त्यांनी जशी गंगेत आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर ओलं चिंब होतं, तद्वत आज हे काम केल्याने सर्वांच्या अंगाला घाम आलेला आहे। आपण बघू शकता की ह्या अभियानामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही जे काही काम केलेलं आहे त्या कामातून फक्त रस्त्याच्या कडेला हा किती मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे। या कचऱ्यामुळे राहत्याचं वैभव खराब होत आहे, राहत्याचं नावलौकिक खराब होत आहे। या स्वच्छता अभियानामध्ये राहता शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी, जे सेवानिवृत्त आहेत त्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी सर्वांनी सहभागी होणं गरजेचं झालेलं आहे। हे स्वच्छता अभियान म्हणजे या राहत्यासाठी एक नवीन ओळख असणार आहे। या राहता शहरात हे स्वच्छतेचं महाकुंभ आम्ही 8 जानेवारीपासून सुरू केलेलं आहे। 8 जानेवारी रोजी साकुरी राहत्याला जोडणारा पूल जो की अतिशय गलिच्छ झालेला होता, तो साफ करण्यात आलेला आहे। रोजची दिनचर्या तास, 2 तास, 2.5 तास अशी चालू आहे। जितकं होईल तितकं काम करण्याचा आमचा मानस आहे। आम्ही 8 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत हे अभियान सातत्याने अविरतपणे चालू ठेवणारच आहोत। आम्ही नाही म्हणत की ही संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेची आहे, नगर परिषदेची आहे। हा कचरा आपण नागरिकांनी जर समजा अशा नको त्या ठिकाणी लपवून ठेवला, अडगळीच्या ठिकाणी टाकला, तर तो स्वच्छता कर्मचारी बिचारा किती काम करणार, त्याच्यासुद्धा मर्यादा आहेत। आपण हा बघू शकता, सेंट जॉन इंग्लिश मीडियमच्या पाठीमागे त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे। त्या कंपाऊंडच्या आतमध्ये त्यांनी तो कचरा साफ केलेला आहे, परंतु बाहेरील बाजूला इथे जे पूर्वी काही जे व्यावसायिक बसलेले होते त्या व्यावसायिकांनी केलेला कचरा व घाण या ठिकाणी आहे। आपण बघू शकता, हा कचरा साफ होणं, स्वच्छता होणं ही काळाची गरज आहे। राहता शहरातील नागरिकांचं स्वास्थ्य उत्तम राहिलं पाहिजे। उत्तम स्वास्थ्य राहिलं तर त्यांची स्वास्थ्य देखभालीसाठी खर्च करण्याची वेळ येणार नाही। आपण बघू शकता, जो तो उठतो कचरा आणि घाण रस्त्याच्याच बाजूला करतो। हे सेंट जॉन इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागील बाजूस यांचे स्वच्छतागृहाचं टँक आहे। त्या टँकवरती कशा प्रकारे ही घाण साचलेली आहे आपण ते बघू शकता। प्रत्येक ठिकाण राहता शहरात हे स्वच्छ असलं पाहिजे। हा आपण जो बघताय तो हिरवा कपडा या ठिकाणी व्यावसायिकांनी जाळीला लावला होता। जाळीच्या पाठीमागं किती घाण आहे ही दिसू नये, हाच त्यांचा एक उद्देश होता। आता आपण बघू शकता, हा परिसर कुंदन मॉल यांचे गेटपासून ते बोरावके पेट्रोल पंपापर्यंत, बोरावके पेट्रोल पंपांचा हा बोरावकेंचा हा अतिशय मोठा असा प्लॉट राहता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। हे प्लॉट याच्या शेजारी केलेलं कंपाऊंड, यामुळे इथे जो कचरा वाढला आहे त्याचं व्यवस्थापन करणं हे सर्वांसाठीच अवघड गोष्ट जरी असली तरी अशक्य मात्र नक्कीच नाही। त्या कंपाऊंडच्या आतील बाजूस वृक्ष लावण्यात आलेले आहे। तसेच वृक्ष या रस्त्याच्या कडेला सर्वत्र लागणं गरजेचं होतं आणि आहे। वृक्ष लागवड करताना काही नियम असतात। इंग्रजांनीसुद्धा 150 वर्षापूर्वी रस्त्याच्या कडाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती।
त्यांनी पुढील 100-150 वर्षाचं नियोजन केलं होतं, तोपर्यंत त्या झाडाचा ह्या नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही. अर्थात त्रास आजही होत नव्हता, परंतु या महामार्गाचं रुंदीकरण करणार, या रुंदीकरणाच्या नावाखाली नगरपासून तर मनमाडपर्यंत असणारी ही मोठमोठी वृक्ष त्यांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर या प्रशासनाने रस्त्याच्या कडेला रस्त्याचं काम झाल्यानंतर त्या जागेत त्या बदल्यात नवीन झाडं लावणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही. आता आपण बघू शकता हा बोरावके पेट्रोल पंप, बोरावके पेट्रोलच्या पंपाच्या समोरचा हा रस्त्याच्या कडेला असलेला हा परिसर, हा जो परिसर, हा जो राहता बस स्थानकाचा बोर्ड लागलेला आहे, याच ठिकाणी 2023मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये साधारण 45 दिवस मी या ठिकाणी उभं राहून राहता बस स्थानकात बसेस जाव्यात यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस येथे ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टी होत्या. त्या बघून माझं मन विषण्ण झालं. आजपर्यंत सन 2003 पासून तर 2023पर्यंत या राहत्याच्या प्रशासनासाठी, समाजकारणासाठी जी माणसं काम करत होती, त्यांच्या कुठल्याही कामात आम्ही इंटरफेअर केला नाही. तो करणं आम्हाला आवडतसुद्धा नाही. परंतु यापुढील काळामध्ये राहता शहरामध्ये ज्यांना समाजसेवा करायची असेल, समाजकारण करायचं असेल, त्यांना समाजासाठी नक्कीच काम करावं लागेल. तसं काम करावं लागेल की राहता शहराचा लौकिक हा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशात गेला पाहिजे. असंच काम होणं अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.